मंडळी, पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळवर 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला। कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली। त्यात त्याचा मृत्यू झाला आणि पुण्यातल्या गँगवॉर हिस्ट्रीत एक नवा अध्याय ॲड झाला। पण पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्राची हिस्ट्री याहून भयानक राहिलेली आहे। खरं तर मुंबईच्या अंडरवर्ल्डपेक्षाही खतरनाक। प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्नमध्ये पुण्याच्या गँगवॉरचा थरार, गुन्हेगारीचे साइड इफेक्ट्स आणि त्यामुळे शेतीची झालेली दुरावस्था दाखवण्याचा प्रयत्न केला खरा, पण दुर्दैवानं पोरांनी सिनेमाची चांगली बाजू एलिमिनेट करून त्यातला फक्त कोयता आणि 4 चौघात मिळणारा वट लक्षात ठेवला। बिल्डरांनी पुण्यात येऊन चढ्या किमतीनं जमिनी विकत घ्यायचा धडाका लावला आणि त्यामुळे पुण्यातल्या शेत जमिनींना सोन्याचा भाव आला। पुढे त्या पैशाच्या लोभापायी शेतकऱ्यांनी धडाधड जमिनी विकल्या आणि पुढे मिळालेला पैसा भोंगळपणे खर्च करून भिकेला लागले। त्यामुळे झालं काय तर त्यांच्या पुढच्या पिढीला कसण्यासाठी शेत जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत। पैशांचा अतिरिक्त माज केल्यामुळे शिक्षण नाही म्हणून नोकऱ्या नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पुढची पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाली। त्यातून पुण्यात सुरू झालं आजवरचं सर्वात खतरनाक गँगवॉर। आजच्या व्हिडिओत आपण पुण्यातल्या गुन्हेगारीचा रक्तरंजित इतिहास तसंच मारणे विरुद्ध मोहोळ टोळीच्या गँगवॉरबद्दल माहिती जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, सुरुवातीला शरद मोहोळच्या हत्येबद्दल बोलायचं झाल्यास 8 दिवसांपासून एक व्यक्ती शरद मोहोळच्या बरोबर फिरत होती। त्याच व्यक्तीनं हा गोळीबार केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते असं बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। दरम्यान आज शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यासाठी दोघे पती पत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होते। त्यावेळी शरद मोहोळवर गोळीबार झालाय असंही बोललं जात आहे। हा 40 वर्षीय शरद हिरामन मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता। त्याच्यावर दिवसा उजेडी गोळीबार झाल्यानं पुणे कोथरूड हादरून गेलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे। तसंच पोलीस सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत। फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली आहे। पुढच्या तपासात सर्व गोष्टी निष्पन्न होतील असंही डीसीपी संभाजी कदम यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे। असो, आता आपण मुख्य व्हिडिओकडे वळूया। तर पत्रकार बबन मिंडे यांनी त्यांच्या लँड माफिया या पुस्तकात अगदी सुरुवातीपासून पुण्यातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडलाय। कधी काही विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख। रस्त्यानं चालणाऱ्या पोरांच्या हातात पुस्तकं दिसायची। त्या पुस्तकांची जागा आता अचानक कोयत्यांनी कशी घेतली? बघता बघता पुणे मुंबईपेक्षा खतरनाक असं क्राईम कॅपिटल म्हणून कसं इस्टॅब्लिश झालं, त्याचं सगळं डिटेलिंग त्यांनी लँड माफिया पुस्तकात लिहिलंय। मिंड्यांनी पुस्तकात लिहिल्यानुसार 2000 सालापूर्वी लोकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती। जमिनीतून पीक येतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो अशीच त्यांची समजूत होती। पण 2000 सालानंतर लोकांच्या लक्षात येऊ लागलं की जमिनीतून अमाप पैसा कमवता येतो। पुढे आयटी क्षेत्राच्या उदयानंतर पुण्याचा चेहरा मोहरा बदलू लागला। पुण्याच्या आजूबाजूच्या गावातल्या जमिनीला भाव येऊ लागले। त्यातून जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंट्सची संख्या वाढू लागली। जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले। कॉर्पोरेट कंपन्यांना एक गट्टा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली। कधी कधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे। त्यातूनच पुण्यात गुंडगिरीला चालना मिळाली असं मिंडे सांगतात। पुढे काही काळानंतर गुंडगिरीचं स्वरूप कोणाला धमकावण्यापुरतं मर्यादित उरलं नाही। MIDC आणि IT पार्क एरियात कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली। त्या स्पर्धेचं रूपांतर संघर्षात झाल्याचं पाहायला मिळालं आणि पुण्यात मुंबई अंडरवर्ल्डपेक्षा खुंकार असं पॅरलल गुन्हेगारी विश्व उभं राहिलं। दरम्यान पत्रकार बबन मिंडे सांगतात, त्या गुन्हेगारीकडे सामान्य तरुण आकर्षित व्हायला लागला। त्याचं एक कारण म्हणजे तरुणांना भुरळ पडावी असं त्या गुन्हेगारांचं वर्तन आणि शो ऑफ होता। महागड्या SUV गाड्या, गळ्यात तोळ्याच्या नाही तर किलोच्या सोन्यांच्या चैनी, नेत्यांजवळ वट, आजूबाजूच्या भागात दहशत हे पोरांना अट्रॅक्ट करू लागलं। अंगावर जितकं जास्त सोनं आणि बुडाखाली जितकी मोठी गाडी तितका सातबाराखाली करणाऱ्या भाईचा वट जास्त असं अलिखित समीकरण तिथं रूढ व्हायला लागलं। त्यानंतर ज्याच्या गँगमध्ये पोरं जास्त तो सगळ्यात ताकदवान अशी समजूत तिथं रूढ झाली। त्यामुळे त्यांच्या गँगमध्ये शाळकरी व कॉलेजवयीन पोरांचं इन्कमिंग वाढलं। ते रॉ मटेरियल त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागलं। बेरोजगार तरुणांना दिवसाला 400-500 रुपये देऊन किंवा मोठी डील झाली तर पार्टी देऊन खुश ठेवलं की विषय खाल्लास। पोरं आहेतच मग सांगेल तेव्हा गेम वाजवायला, किडनॅप करायला सज्ज। हे तर काहीच नाही,
पुण्यात बऱ्याच ठिकाणी अशा गुन्हेगारांनी त्यांच्या कामासाठी कॉर्पोरेट ऑफिस सुद्धा बांधल्याचं पाहण्यात आलंय। ती पॉश ऑफिसेस आणि ब्रँडेड राहणीमान बघून हाताला कामं नसलेली पोरं त्यांच्या जाळ्यात सहज अडकतात। आता आपण 2005-06 पासून पुण्यात गँगवॉर कसं पीक पॉइंटला आलं त्याची थोडक्यात माहिती घेऊ। वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार पुण्यात आधी 2च गँग सक्रिय होत्या। त्या आंदेकर, राजा तुंगतकर यांच्या नावानं चालायच्या। त्यावेळी त्यांच्या गुन्ह्याचं स्वरूप मटके, खंडणी, अवैध मालमत्ता अशा प्रकारचं होतं। पण पुढे 90च्या दशकात पुणे शहराचा विस्तार होऊ लागला आणि गुन्हेगारीचं पीक जोमात आलं। त्याचं मुख्य कारण होतं पुणे आणि जवळपासच्या जमिनींचे गगनाला भिडलेले रेट। त्यानंतर पुण्यात सुरू झालं गँगवॉर। पुण्यातील माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे सांगतात की गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे दोघं जवळचे मित्र होते। मुळशीत दोघांनाही त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं। त्यांनी चाळ आणि गल्ल्यांमधून पुढे येऊन त्यांच्या टोळ्या बनवल्या होत्या। पुढे आपापसात फूट पडून एका टोळीच्या 4 टोळ्या निर्माण झाल्या। कुठलीही टोळी निर्माण झाली की त्या टोळीच्या म्होरक्याच्या नावानं संबंधित टोळी ओळखली जायची। पुढे त्याच्या म्होरक्याचा खून झाला किंवा म्होरक्या बदलला की आपसूक नव्या टोळी प्रमुखाच्या नावावरून टोळीचं नाव बदलतं। बर्गे पुढे सांगतात की टोळीत फूट पडण्याचं सर्वात मोठं कारण असतं पैसा आणि टेरर। त्यातूनच पुढे बाबा बोडके गँग उदयास आली आणि त्यात मुळशीवरून आलेला संदीप मोळ हा शेतकऱ्याचा पोरगा सामील झाला होता। पुढे जाऊन 2006 साली मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहनं हत्या केली होती। इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार त्या टोळ्या विविध व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करायच्या। पौड, पिरंगुट आणि मुळशीच्या भागातली जिम करणारी किंवा पैलवान पोरं त्या गँगमध्ये भरती करून घेतली जायची। दरम्यान सुधीर रसाळ यांच्या हत्येनंतर पुण्यात टोळी युद्धाला सुरुवात झाली असं अनेक माजी पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्या हत्येचा बदला म्हणून पुढे मारणे गँगनं संदीप मोळची हत्या केली। त्यानंतर या 2 टोळ्यांमधला संघर्ष अधिकच टोकाला गेला। संदीप मोळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक आणि नुकताच गोळीबारात मृत झालेल्या शरद मोहोळनं संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायचा निर्धार केला होता। त्यातूनच मग पुढे जाऊन संदीप मोहोळ हत्ये प्रकरणातला कथित सूत्रधार पिंटू मारणे याची शरद मोहोळ यानं 2010 साली हत्या केली। त्यानंतर शरदला अटक करण्यात आली होती आणि पुढे न्यायालयानं शरद मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावली होती। तेव्हापासून मारणे विरुद्ध मोहोळ गँगची कट्टर रायव्हलरी पुण्यात उदयास आली होती। दिवसा ढवळ्या दोन्ही गँगमधली पोरं एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आसुसलेली होती। बरं, फक्त मारणे विरुद्ध मोहोळ नाही तर मारणे गँग आणि निलेश घायवळ गँगमध्ये सुद्धा देखील पुण्यात चकमकी उडाल्या होत्या। मारणे गँगच्या सदस्यांनी घायवळ यांच्यावर हल्ला केला होता, त्यातून ते थोडक्यात बचावले होते। घायवळ गँग कोथरूड भागात होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गँगचा प्रयत्न होता असं इंडियन एक्सप्रेसनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलंय। काही वर्षांपूर्वी टोळ्या आणि त्यांच्यातला संघर्ष हा तीव्र स्वरूपाचा होता। खंडणी घेणं, जमीन मोकळी करणं, जमिनीवर ताबा मिळवून ती विकणं अशी कामं त्या टोळ्या करायच्या। त्या टोळ्यांना बिल्डर लॉबीकडून पाठबळ मिळायचं। त्यातून बाबा बोडके, घायवळ, मारणे अशा टोळ्या उभ्या झाल्या असंही पुण्यातले क्राईम रिपोर्टर राहुल खळदकर यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला सांगितलं। ते म्हणाले की आधीच्या गुन्हेगारीचं स्वरूप मटके, खंडणी किंवा इतर प्रकारच्या अवैध धंद्यांचं होतं। रिअल इस्टेटचा पैसा गुन्हेगारांच्या हाती आला। त्या पैशांचं प्रमाण आधीच्या तुलनेत कित्येक पटीनं होतं। त्यांच्याकडे लँड रोवर, जॅग्वार सारख्या गाड्या आल्या। हिंजवडी, मुळशी, फुरसुंगी, हडपसर, मान, कात्रज अशा प्रत्येक भागात गँग्स उभ्या राहिल्या। त्यावरूनच त्यांच्यातला वाद आणि संघर्ष विकोपाला जाऊन गँगवॉरला सुरुवात झाली। दरम्यान पुढे ते गँगवॉर रोखण्यासाठी महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट म्हणजेच मकोकाचा वापर करायला सुरुवात केली। काही टोळ्या त्यानंतर नियंत्रणातही आल्या आणि बहुतांश टोळ्यांचे प्रमुख आज तुरुंगात आहेत असंही राहुल खळदकर म्हणाले। दरम्यान पुण्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सांगतात की जशी शहरं विस्तारतील तसं गुन्हेगारीचं स्वरूप बदलतं आणि संघटित गुन्हेगारी येतेच। ही फक्त पुण्याचीच गोष्ट नाही तर जी शहरं विस्तारत आहेत तिथं आपल्याला संघटित गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं। सेम त्यांच्या मताशी साधर्म्य असणारं विधान बबन मिंडे देखील करतात। ते म्हणतात की मुळशी पॅटर्न या चित्रपटात जे दाखवलं गेलंय ते फक्त मुळशी किंवा पुण्यापुरतं मर्यादित नाही तर शहरं विस्तारण्यामुळे वाढणारी गुन्हेगारी इतरत्रही दिसत आहे। मुळशी पॅटर्न ही फक्त पुण्याचीच नाही तर अवघ्या महाराष्ट्राची कथा आहे। काही जणांच्या म्हणण्यानुसार कोयता गँग सुद्धा त्याचंच फलित आहे। तर या उपर मारणे विरुद्ध मोहोळ गँगचा उदय झाल्यापासून ज्यांनी पुण्यात क्राईम रिपोर्टिंग केलंय त्या पत्रकार राहुल खळदकर यांच्या म्हणण्यानुसार पुण्यात टोळी युद्ध भडकण्यास कारणीभूत ठरली ती संदीप मोहोळची हत्या।
गणेश मारणे नावाच्या गुंडानं पौड फाट्याजवळ संदीप मोहोळची हत्या केली होती। हे वर्ष होतं 2006-07चं। संदीप मोहोळचा तेव्हा पुण्यातील गुन्हेगारी विश्वात दबदबा होता। संदीप हा मुळशी तालुक्यातल्या मोठा गावचा रहिवासी होता। शरद मोहोळ हा संदीपचा विश्वासू साथीदार होता। संदीप मोहोळच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी पिंटू मारणेची हत्या करण्यात आली। त्या हत्या प्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना तुरुंगवास झाला। त्यांची रवानगी अंडा सेलमध्ये झाली। त्याच अंडा सेलमध्ये बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी शिक्षा भोगत होता। या कातिल सिद्दीकीची कडेकोट सुरक्षा असलेल्या अंडा सेलमध्येच शरद मोहोळने हत्या केली। त्यामुळे शरद मोहोळ प्रचंड चर्चेत आला। याच काळात त्याने हिंदू डॉन म्हणून स्वतःची ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला, असं राहुल खळदकर सांगतात। पण पुढे त्या कातिल सिद्दीकी हत्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला। त्यानंतर मुळशीतल्या एका सरपंचाचं अपहरण झालं होतं, त्यातही शरद मोहोळ सामील होता आणि आज शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच त्याची भयानक हत्या झाली। सध्या त्याचा खून नेमका कुणी केला याचा तपास पोलीस करतायत। तर एकूण असा आहे पुण्याच्या गुन्हेगारीचा मारणे विरुद्ध मोहोळ गँगचा रक्तरंजित इतिहास। तुम्हाला काय वाटतं? विद्येचं माहेरघर पुण्यालाही मुंबई अंडरवर्ल्ड सारखी रक्तरंजित गुन्हेगारीची कीड कशी लागली? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।